इथल्यांचा फोटो कुणी काढला? मी तो माळ्यावर नेऊन टाकलाय. नेलेल्या माणसांची आठवण हवी कशाला? त्याच्या जागी मी माझ्या आई वडिलांचा फोटो लावलाय. तुला लाज नाही वाटली असं करायला? हे तुझ्या आई वडिलांचं घर नाही, हे घर उभं आहे माझ्या नवऱ्याच्या कष्टावर. जा मुकाट्यानं फोटो घेऊन ये माळ्यावरचा. जा म्हणते ना. काय झालंय? तू अशी रागवली का? मला विचारतोस? तुझ्या बायकोला विचार. हे पाहिलंस? तुझ्या वडिलांचा फोटो होता ना इथं, त्याऐवजी हा फोटो आलाय. अरे पण इकडे बाबांचा फोटो होता ना, तो कुठे गेला मग? तुझ्या बायकोनं माळ्यावर नेऊन टाकला. अरे ज्यांनी हे घर उभं केलं त्यांनाच या घरात जागा नाही, माळ्यावर नेऊन टाकलं. नाही खरंच याची मला कल्पना नव्हती आई. कशी कल्पना असणार? बायकोच्या आहारी गेल्यास तू. उद्या मला सुद्धा माळ्यावर नेऊन टाकाल. तू असं करायला नको. तुझं सुद्धा घ्या फोटो. नाही, तूच तो फोटो तिकडून काढ आणि बाबांचा फोटो तूच लाव. बाबा मला क्षमा करा. माझ्याकडून तुमच्या स्मृतीची अवहेलना झाली. मला क्षमा करा. आई, आई, आत्ताच मी निर्मलेच्या घरी गेलो होतो. तिच्या वडिलांना तुला भेटून आमच्या लग्नाची बोलणी करायची. केव्हा बोलवू त्यांना? नितीन, एक सून काय गुण उधळते ते तू पाहतोस. त्यात आता दुसऱ्या सुनेची भर, म्हणजे मला जगणंच असह्य होणार. नाही आई, तुझी मोठी सून कशी वागते हे मी पाहत आलोय, पण निर्मला तशी नाही आहे. हे तू मला सांगतोस? अरे लग्न झालं की बायका रंग बदलतात तेरड्यासारखा. तसं नाही आई, निर्मलाची मला खात्री आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि यावर ही ती तुझ्याशी वाईट वागली तर सरळ घराबाहेर हाकलून देईन मी तिला. मर्जी तुझी, होऊ दे तुझ्या मनासारखं. अरुणला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा बोलाव त्यांना. आई, ही निर्मला नमस्ते. आणि हे तिचे वडील. नमस्कार. आबासाहेब. आणि आबासाहेब, हा माझा मोठा भाऊ डॉक्टर अरुण. नमस्ते. आणि ही माझी आई. हो, तिच्या कष्टांमुळेच आज हा डॉक्टर झाला आणि मी इंजिनियर. नितीन, हे सगळं आता सांगायलाच पाहिजे होतं का? त्यात काय झालं? ही तर केवळ कृतज्ञता आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी काय काय केलं हे साऱ्या गावाला माहिती आहे. शतकातून तुमच्यासारखी माऊली एखादीच जन्माला येते. माझी निर्मला तुम्ही पदरात घेतली तर मला अतिशय आनंद होईल. ती सालस आहे, प्रेमळ आहे. ती जर तुमच्या घरात आली तर काटे आपल्या पदरात घेईल आणि फुलं तुमच्या पायावर वाहील. पण खरं सांगू, मला मुलगी हवी. मला मुलगी फार आवडते. 2 भावात 1 मुलगी, छोटा छोटा फ्रॉक घातलेली, 2 वेण्या सोडलेली. देवाच्या मनात असेल तर होईल. नाही मंगला, आपली दोन्ही मुलं सिझरिंगची आहेत. मुली करता तिसऱ्यांदा धोका पत्करण्यापेक्षा मला मुलगी नसली तरी चालेल, पण सोन्या मला तू हवीस. खरंच खरंच आपली दोन्ही मुलं मोठी होतील, मग त्यांची लग्न होतील, मग आपल्या घरात सुना येतील, त्यांनाच मुली मानू आपण. तुम्ही काही काळजी करू नका. तुमची मुलगी माझी सून म्हणून या घरात वावरणार नाही, माझी मुलगी म्हणून वावरेल. अरुण, पेढ्याचा पुडा घे.
नमस्कार कर. काय असू दे. औक्षवंत. बरं आहे. मग आम्ही निघतो आता. हो. मला वाटतं मुहूर्त आपण लवकरातलाच धरूया. हा. हो, म्हणजे या दोघांना उगीच थांबायला नको. होय ना. चला. वसुधा, कुठे गेली होतीस? माहेरी. अगं पण तुला सांगितलं होतं ना, नितीनसाठी मुलगी दाखवायला येणार आहेत म्हणून. माझा काय संबंध त्याच्याशी? तुमची सून होणार आहे ती. तुम्हाला पसंत पडली ना, मग झालं. तू पण या घरची सून आहेस. मी आहे फक्त माझ्या नवऱ्याची बायको. समजलं? तुझा नवरा हा माझा मुलगा आहे. त्याला लहानाचा मोठा मी केलाय आणि लहान तोंडी मोठा घास घेऊन तू मला सांगतेस लहानाचा मोठा केला त्यात कुणावर उपकार केलेत? तुमचं कर्तव्यच होतं ते. पाहिलंस, मला माझं कर्तव्य शिकवते. तू कशाला मनस्ताप करून घेतेस? तिचा स्वभावच तसा आहे. हे बघ, तू मनाला लावून घेऊ नकोस. मी कशाला मनाला लावून घेऊ? आपलाच दाम खोटा. मला कळत नाही वसुधा, तू आईशी अशा तऱ्हेने का वागतेस? तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा ते मला काय काय बोलतात माहितीये का? सारखं टोचत असतात, उणदुणं काढतात. आम्ही हुंडा नाही ना दिला म्हणून राग आहे त्यांचा आमच्यावर. अलीकडे तुम्ही वर्तमानपत्रात वाचत नाही का? सारख्या बातम्या असतात. सासून सुनेला पेटवली. बघ, माझी आई तशी नाहीये. तिनं आपलं उभं आयुष्य दिव्यासारखं जाळून घेतलं. ती दुसऱ्याला काय पेटवणार? तिचं वय झालंय. तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांचं वय झालंय, माझं नाही. माझ्यासमोर माझं उभं आयुष्य आहे. बघ, मला उभं केलं माझ्या आईनं. माझं जसं तिच्यावर प्रेम आहे तसं तुझ्यावर देखील प्रेम आहे. म्हणूनच माझे कुचंब बनवते तुम्हा दोघींच्यात. इकडे बायको, इकडे आई. काय करावं तेच कळत नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? तुम्हीच समजावं ना तुमच्या आईला. नाही तर पाठवून द्या तीर्थयात्रेला, म्हणजे प्रश्न मिटला. ऐकलत ना सुनेचं बोलणं? मला तीर्थयात्रेला पाठवा म्हणून सांगते अरुणला. नवऱ्याचं छत्र नसलं की असं ऐकून घ्यावं लागतं. मंगला वहिनी, या नाना भाऊजी, तुमचीच वाट बघत होते. मुलगी दाखवण्याचा समारंभ होता. हो, पण मी दौऱ्यावर गेलो होतो. परत येताना वाटेत गाडी फेल झाली. गाडी काय आणि माणसाचं हृदय काय, कधी फेल होईल काही सांगता यायचं नाही. का होईल तुम्ही अशा उदास का? काय सांगणार? आपलेच दात, आपलेच ओठ. भाऊजी, आपली निवड चुकली. पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समजायचं. आता नितीनचं लग्न, त्याचा तर प्रेम विवाह. एकीनं आपले गुण दाखवले, आता दुसरी काय काय दाखवेल ते पाहायचं. असं नाही होणार. देव इतका निष्ठुर नाहीये. मुलगी तुमच्या पदरात घातली आहे. आता ती तुमची मुलगी झाली. आईचं प्रेम, माया तिला काहीच नाही मिळालं. विनंती एवढीच की आता तुम्हीच तिची आई व्हा. बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मला मुलगी नाही, मी हिला आईचंच प्रेम देईन. आणि मंगला वहिनी, आ? आपल्या अरुणच्या लग्नात देवाचं कार्य राहून गेलेलं आहे. हो आता नितीनच्या लग्नात एक देवीचा गोंधळ घाला म्हणजे झाला. हो, घालूया ना. काय बाबू, ये सुनबाई. सूनबाई? कोण सूनबाई? मी सून नाही तुमची, मुलगी आहे. मला लहानपणापासून आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. आता तुम्हीच माझ्या आई आहात. मी तुम्हाला आईच म्हणणार.
आणि तुम्ही सुद्धा मला मुलीसारखं निर्मलाच म्हणायचं. हे नितीनचे वडील. तुम्हाला मुलगी हवी होती ना? ही पहा आपली मुलगी. वसुधा, मी आत येऊ का? या. काय काम काढलं? काम काही नाही ग. अरुणकडून मला कळलं तू आई होणार आहेस. आता तुला विश्रांती घ्यायला हवी. तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग. तुझं डोहाळ जेवण इथंच करू आणि बाळणपणही याच घरी करू. माझं डोहाळे जेवण आणि बाळणपण दोन्ही माझ्या माहेरीच होणार आहे. अगं, माझा नर्सिंगचा कोर्स झालाय. घरी मी जास्ती काळजी घेऊ शकेन. माझी काळजी घ्यायला माझा डॉक्टर नवरा आणि माझं माहेर समर्थ आहे. आणि तुम्हाला आत्ताच सांगते, माझं मूल माझ्या माहेरी लहानाचं मोठं होईल, इथे या घरात नाही. काय बोलतेस तू वसुधा? आमच्या घराण्याचा वारस या घरात वाढणार नाही? नाही, माझ्या मुलाचं भवितव्य मी ठरवणार आहे, तुम्ही नाही. तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. पण लक्षात ठेव, तुला होणारं मूल तुझं असलं तरी त्या मुलाचा बाप माझा मुलगा आहे हे विसरू नकोस. देवा परमेश्वरा, सांग, मी असा कोणता अपराध केलाय म्हणून तू मला अशी शिक्षा देतोस? अर्ध्या संसारातून माझ्या पतीला हिरावून घेऊन तू काय मिळवलंस रे? तुला अनाथांचा वाली म्हणतात, मग मला कशासाठी अनाथ केलंस? आणि आज तर मी कष्टानं वाढवलेल्या माझ्या मुलात आणि माझ्या दुरावा निर्माण केला का? कशासाठी? बोल, उत्तर दे. तू काय उत्तर देणार? आम्ही दगडातून देव निर्माण केला, पण त्याचं काळीच दगडाचं असेल असं वाटलं नव्हतं. हे भांडण तुझं माझं आयुष्यभराचं आहे आणि मी मेल्याशिवाय ते संपायचं नाही. मंगलावेनी, अहो मंगलावेनी, काय झालं? अहो, देवासमोर असं रडायचं नसतं. त्या देवानंच रडायची पाळी आणली माझ्यावर. भाऊजी, माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं, आता माझी मुलं हिरावून घ्यायला निघालंय. देव कधीच चुकत नसतो मंगलाबाई, चुकतात माणसंच. देवाच्या बाबतीत तुमचंच काहीतरी चुकलं असेल. माझं? हो, आत्ता आठवलं, माझंच चुकलंय. भाऊजी, लग्नानंतर 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला मला जायचं होतं. मी नवस बोलले होते. आमचं दोघांचं तसं ठरलंही होतं, पण त्याआधीच विपरीत घडलं. हा हा वहिनी, अहो ती चूक तुम्ही अजून सुद्धा सुधारू शकता. तुम्ही एकदा जाऊन याच दर्शनाला. होय भाऊजी, मी जाईन. त्यामुळे तरी घरातली अशांती दूर होते का पाहूया.